सो वेलकम टू द अनस्क्रिप्टेड ब्लॉग 5. ब्लॉगच्या 5व्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. बाकी काय म्हणणार आहे मग? तुम्हाला धोका दिला, लेग मारला एकदा. काय धोका दिला? तुझा बड्डे होता, बड्डे दिवशी उलट लेग मारले असते, पण तू काय थांबलो नाही. मला आपलं ठरलं काय होतं, काल शोल्डर आज लेग. पण मग तू सकाळी मला एक बी फोन नाही आला. बड्डे माझा, तू फोन करत असतो. अरे पण बड्डे तुझा मान्य आहे, पण लागा मग आता कुठं नेतोय? रोज याच्यावर असता रोज भंगारनी विष किती गेले सर्वात शेवट. हा ते आहे बरं का. मी म्हणलं आता रोज सोबत असं कष्ट घ्यायचे. आपला जो मित्र आहे त्याला काय केलं नाही केलं त्याला माहिती. जाऊ दे बाबा, कुणाचं किती प्रेम असते. शिवाय पोरींवर जायचं नाही, पोरींवर जायचं नाही. शिवाय रिस्ट्रिक्टेड आहेत म्हणून, नाही तर मित्रांनो अवघड केलं असतं याच्या ब्लॉगचा. आता मी सगळे तसं पण मी हेच करतो, म्हणजे सगळे कट करून पहिल्या ब्लॉगला शिवाय दिल्यानंतर निभावून बीप केली. अरे ते सीन काय झालं, एडिटिंग करत होतो आणि नंतर ते पुढचे फुटेज नाही का ऍड केले ना, मग ते विषय काय झाला, मागचं मी सगळं चेक करून टाकलं मग पुढं गेलो ना, आणि नंतर ते एक्सपो आल्यानंतर शिवी टाकल्यानंतर मग बीप झालं ते. म्हणजे आता एवढा 8-9 मिनिटाचा ब्लॉग थोडी हे करणार ना. लय भारी शिव्या दिलं धडाधड त्यानंतर टुंग टुंग. जाऊ दे भाऊ, चला शोल्डर मारायचंय. कोणी धोका दिला? लेफ्ट हँड तुझी काय पोरगी आहे का धोका द्यायला? अरे खाली आलं रे सगळं. जातंय जायचं मला हसायलाच येते रे. याला मी मारताना पण हसत होता भावाला. आता बरं तिथं हसला लायला डोक्यात बिक्यात पाडून घेतला असतं तिथं. मी म्हणलं होतं मार्चल जात इझी. जायचं आहे रे. 35 किलोला काय डावा हे दिसतात बा पॅन्ट इथनं. पाय घे बरं पुढं जरा. 35 किलो. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. 3 तरी बसू दे. बसतात 3 बसले तरी अब चल इझी बॉय. लाईक वेट चल. इझी बॉडी. अप चल. बोलायचं नाही, कॉपी करायची नाही.
चौकशी अजून काय असतं शोल्डरला? म्हणलं काय मारलंय आज आपण? सर मग आता म्हणणं तर आज शोल्डर्स मारलेत. चांगलं वर्कआउट झालं आहे शोल्डरचा. मला वाटतं तुम्ही पंप इथं बघू शकता. बाकी म्हणणं इथं वी बिन पडलं आहे, असा खड्डा पडला आहे इथं. बाकी काल तर लेग्स मारले होते, ह्यो नव्हता आला पोरगा. काल आपण लेग्स मारले म्हणून आज शोल्डर राहिले होते. काल ॲप पण मारून झालेत आपले. आणि बाकी आता वर्कआउट वगैरे झालं आहे. शोल्डरची मला वाटते 3 सेट. एक पहिलं डंबल प्रेस, त्यानंतर लॅटरल रेजेस आणि एक वेगळे फॉर्म कुठला रे आपण म्हणतो थोडा ॲडव्हान्स लेवलचा एक आमचे एक सुदाम सर होते फिजिक्स जिमचे, ते त्यांनी शिकवला होता जरा एक ॲडव्हान्स लेवलचा, तो एक मारला. असे 3 सेट झालेत आता मारून. बाकी आता झाला आहे वर्कआउट, तर थोडा टाईमपास चालला आहे. फ्लेक्सिंगचे फुटेज वगैरे काढतो आहे. बाकी